हे बडी वेलकम बॅक टू चॅनल. आय होप यू आर डुईंग वेल. सो आज किती तारीख आहे? ठीक आहे, आज आहे 13 तारीख आणि मी इथून लिव्ह करत आहे. 12लाच आमचं रिलिव्हिंग होतं इथून, तर 12लाच गेले मोस्ट ऑफ द स्टुडंट. पण माझं ॲज ऑलवेज लेटच आहे. तर आपण सगळ्यात शेवटी मे बी असेल मी येते हॉस्टेलमध्ये, नाही काही 1-2 जणं. तर पॅकिंग माझी सगळी झालेली आहे. आता चेकआउट करायचं आहे. मग 2 तास 1-2 तास थांबा म्हणत होते, तर चेकआउट करून घेतो आणि बाकी मग ब्लॉग बघूयात. तर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 आणि योगा मॅट. तर एवढं सारं इथे कलेक्ट झालेलं आहे. योगाला मोजून 2 दिवस गेलो आणि 2 दिवसासाठी आता योगा मॅट घेऊन जावं लागेल. बघूयात आता. तर एवढं पूर्ण घेऊ कसं आहे. चला चेकआउट करून घेऊ, बाकी नंतर बघूयात. सो दिस इज द माय रूम. बस आता सोडायच्या वेळेस तशी म्हणजे बेकारच राहते होणार रूम माझीवाली, पण ठीक आहे. आता थोडी जास्तच बेकार झाली, म्हणजे वाटत आहे की सोडत आहे म्हणून. सो लेट्स गो, चेकआउट करूयात आणि त्यानंतर बघूयात. म्हणजे 1-2 तास अजून थांबावं लागेल. सो काही चेकआउटची प्रोसेस कंप्लीट करूयात. हो, 430. तुम्ही इच्छेच आहे का सर? हो ना. चलो. हे काही चेकआउट ऑलमोस्ट झालेलं आहे. आता एक मित्र आहे माझा, पाय माझ्यासोबत शेवटीच जाणार आहे. ओंकार गेला का? चल भेटून येतो. तुझं चेकआउट नाही झालं अजून? सिंगर क्या करता है? क्या कर रहा है सिंगर? ओंकार पण आहे, चेन लावत आहे. होय चाला. टाकत द्या ना कुठं. हां टाकतोय. चल लगा रे. काय कधी निघत आहे? This is my last packup. You can see here, and this is my guitar. Hopefully you will what you can say that. Come to English में. हाँ, bring over that guitar and me also. हो नाईस. एक थोडेसे 4 लाईनी सांग म्हणून जाऊया. आता जे म्हणत होते 4 लाईनी. सो ओंकार इज अ व्हेरी गुड सिंगर. गिटार वगैरे आहे. आम्ही बऱ्यापैकी 2 वेळेस तरी बसलेलो गाणं म्हणायला. मला तर येत नाही, मी लावलं तालसुर्याला. ॲक्च्युली कुणाल सर माझ्या साईडला बसतात, माझ्या साईडला असतात त्याची रूम. सो आता मला तर वाटते ना, आवाज ऐकून त्यांनाही आता सिंगिंगचा शौक आहे आणि सिंगर बनलेच असाल. सो आता मी कुणाल सरांना रिक्वेस्ट करतो की कुणाल सरांनी मी आपण एखादी ड्युएट होऊन टाकूया 2 मिनिटात. तर आता तेच आता लास्ट एक दिवस आहे, तर आपण लंबी जुदाई सॉन्ग म्हणून असं ते वाटते. पण मला तर येतच नाही. मला नाही हो, ठीक आहे, मी शिकून घेतो. हां चालेल. बिछड़े अभी तो हम बस कल परसों, जीऊंगा मैं कैसे इस हाल में बरसों. मौत ना आई तेरी याद क्यों आई है, लंबी जुदाई 4 दिनों दा प्यार और बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई. थैंक यू गाइस. Thank you. And hope my Kunal, my friend, remember me for a last till my last breath. ओ माय गॉड. थँक्यू. चल भेटूयात. कधी निघते? काही नाही, घरचे येऊन राहिले. येत आहे. हां, आता 12 बरोबर. मी पण कॅब करतोय. कॅब आली का मे बी मग असेल तर सोबत जाऊ. म्हणजे सोबत इन द सेन्स निघूयात. हो. चेकआउट करत आहे ना आता? चेकआउट कसं लास्ट फायनलाइज करून टाकतो. हां ठीक आहे चालेल. मी थांबतो बाहेर. चालेल. म्हणजे आता निघत आहे का तू? कॅब आली? नाही चेकआउट केलं आहे ना, ते घेऊन झालं का? हां. अच्छा, मी बाहेर थांबत आहे. मग खाली जावं लागेल ना, हो, बॅगेत बाहेर काढणार पण. चल भेटू. हां
अरे घनश्याम सर कुठे आहेत? तर माझ्या ब्लॉगमध्ये या तुम्ही. तर हे घनश्याम सर आहे, हे क्लिनिंग वगैरे करत होते इथे. तर म्हणजे ना एकदम चांगलं क्लिनिंग करत होते. आला की मी 1-2च वेळेस केलं, कारण की एकदम क्लीनमध्ये चांगलं वाटत नाही, म्हणजे ना एवढं क्लीन ठेवायचं. पण मी नाव वगैरे लिहून देत जाऊ आहे ना क्लीन केलं म्हणून. तर 1 नंबर, म्हणजे कामाच्या बाबतीत 1 नंबर आहे सर. तुम्हाला काय वाटते? बढिया होते सगळं? बढिया, सर्व ठीक. हां, तर हे सर होते माझे सर, म्हणजे क्लीन करत होते 4th फ्लोअरला. तर थोडी टिप वगैरे देऊन चाललं जाईल मी यांना. तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे? आहे ना, करून द्यायला. ठीक आहे, चला बाय सर. काहीच 2 मिनटात येत आहे आपली उबर वगैरे, म्हणजे कार जी बुक केली आहे सीधा. तर एवढं घेऊन जातो पहिले मी खाली, आणि मग ठीक आहे, कारण की ते स्टँड वगैरे आहे ते सगळं न्यावं लागेल. चलो लेके जाएंगे. ओंकार घेऊन चालतो का? माझं 2 मिनटात येत आहे कार. ठीक आहे ना, खालीच येते ना. सो गाइस, इतना सारा तामझाम लेके जा रहे हैं बॅक टू होम. फायनली आपली जी कार आहे ती आलेली आहे. तर यामध्ये आपलं सामान टाकून देऊ. सो गाईज, फायनली तेवढं पण सामान वगैरे आहे ते ठेवलं आहे आम्ही. जास्त आता निघूयात. ह्या मित्रांनी माझा हेल्प केली. मला वाटलं सगळ्यात शेवटी मीच निघेल की काय, पण हा निघत आहे सगळ्यात शेवटी. तर आहे कोणीतरी सोडायला मला. Kunal is going. येतो भाई, बाय. हां. झालं का इकडनी स्टडी करता? हो, तरी हां ट्रेनिंग होते. हॅलो गाईज, लास्ट एंट्री करायची आहे तिथे लॉगबुकवर, ते करून घेतो. फायनली आउट करत होतो. तुमचं नाव? दादा काही चुकलं गिकलं असेल तर माफ करून द्यायचा, लेट वगैरे झालं. बॅक साईडनं आम्ही जात होतो, पण ते TCS वगैरेचा झोन आहे, तर तिथून एंट्री काही भेटलेली नाही, कारण की आपण काही एम्प्लॉई वगैरे नाही आहे तिथं. तर मग आता आम्ही दुसऱ्या रूटनं जाणार आहे. बघूया, तिथून थोडं तर लांब होणारच या साईडने. माझ्या तिथून 50 किलोमीटर आहे, तेवढं कमी आहे. 50, हां म्हणजे स्ट्रेट गेलो तर 50, आणि मग इकडे टाकलं कमी आहे. हो, एकच जण वाचला म्हणते त्याच्यामध्ये. बसलंय नाही, फक्त एक जण वाचला म्हणते, त्याला करू बाकी सगळे डिटेल. पण एवढ्या क्रॅशमधून कसं काय वाचू शकते? ब्लास्ट झाला ना तो. तरी पण एक वाचला म्हणते, एकच एकटी. कोंडाळी जवळ पोहोचलेला
बसूयात आपण थोडा नाश्ता वगैरे करूया. चला दादा. बघूया तिथे ज्यूस वगैरे आहे का, तर बाकी नाश्ता करून घेऊ फक्त यात. हे गाईज फायनल नाश्ता झालेला आहे. 12 वाजले जवळपास. सकाळी काही नाश्ता करून निघालो नाही मी, चेकआउट वगैरे होता, पॅकिंग पण व्हायची होती, तर त्यामुळे नाश्ता राहिलं होता. तर इडली आता खाल्लेली आहे. बघू आता, थांबायचं काही काम नाही आहे, डायरेक्ट घरी जाऊन नाहीच्या आतच जेवण करायला लागेल. थोडा बिस्किट वगैरे घेऊन घेतो मी. हे गाईज नाश्ता झाला आहे. कोंडाडीच्या आधीच थांबलेलो होतो आम्ही. आता आय थिंक आपल्याला थांबायची गरज नाही. 2 बिस्किट पण घेतले आहे आम्ही रिझर्वमध्ये, काही लागलं तर खाता येईल आपल्याला. तर आता डायरेक्ट गावालाच थांबावं लागेल. चांगला होता, म्हणजे नॉर्मल होता नाश्ता, गरम नव्हतोय. ठीक आहे, बढिया. तीच कोंडाडी गेलेली आहे मागे, म्हणजे इन बिटवीन असल्यासारखं आहे. तरी पण 1-1.5 तास लागेल आम्हाला जायला. तर आता जातच आहे आणि FM ची पण रेंज नाही आहे, गाणे तर वाजत नाही आहे. तर IM मध्ये होतं, त्याची थोडी स्टोरी सांगून देतो, म्हणजे जेणेकरून ठीक आहे. आता म्हणजे सगळे मुलं गेलेत. तर 21 तारखेपासून चालू झालेली होती जे ट्रेनिंग वगैरे आहे ते. आणि म्हणजे काय फर्स्ट काही दिवस तर म्हणजे पहिले क्लासरूममध्ये ओळखी व्हायला पण टाईम लागते. मग जवळपास 1-2 हप्त्यानंतर थोडी ओळखी होणं चालू झाली. एक हर्षल मोरे म्हणून आहे एक मित्र. तो म्हणजे स्टार्टिंगला कसं झालं, ते पहिलाच दिवस होता आहे आणि म्हणजे जस्ट मी गेलेलो आहे. म्हणजे पहिल्या दिवशी थोडंसं लेट झालं मी 2 मिनटं. तर मग जे कोऑर्डिनेटर होते ते विचारत होते की अरे कमसे कम पहिल्या दिवशी तरी लवकर येत जा, पहिलाच दिवस आहे आणि असं तसं. मग मी म्हटलं ठीक आहे बा, थोडंसं लेट झालो, मी गेलो. तर तो हर्षल जो होता तो अजून माझ्यापेक्षा 10 मिनटं लेट आला. मी म्हटलं यार, हा 10 मिनटं लेट आलो, मी 1 मिनटं लेट झालो तरी एवढं बेकार वाटून घेत आहेत. मग दुसऱ्या दिवशी काय झालंय, दुसऱ्या दिवशी मी 5 मिनटं लेट झालो, हा अजून त्याच्यापेक्षाही 5 मिनटं लेट झाला. तिसऱ्या दिवशी मग मी म्हटलं यार, रोज मी डिले होत आहे, पंक्च्युअलिटी पण काही चीज असते. मग मी म्हटलं यार लवकर जाऊ. तर त्या दिवशी मग मी म्हणजे 5 मिनटं लवकर जात होतो, पण हा मला दिसला ना तिथे कॅन्टीनमध्ये. तर याचं व्हायचंच होतं. मी म्हटलं यार रोजचाच लेट होते, एकट्याला त्याला काही म्हणणार टीचर वगैरे, त्याच्यापेक्षा मी याच्यासाठी थांबतोय. तर त्या दिवशी मी त्याच्यासाठी थांबलो आणि आम्ही दोघे लेट झालो. त्याच्यापासून एवढी हे लागली गोष्ट, आम्हाला लेट व्हायची सवय का मग त्याच्यापेक्षा लेट तर मीच जात जाऊ. मग कधी थोडं थांबत जाय 10-15 मिनटं. तर अशी आमची लेट कमर्सची, म्हणजे लेट कमर्समध्ये मीच राहिलो म्हणा सगळ्या शेवटपर्यंत. पण ते लेट होणं चालू झालं तर शेवटपर्यंत लेटच होत राहिलो. आणि मग थोडं मग आमची बॉन्डिंग बनत गेली आणि शेवटपर्यंत म्हणजे एकदम भावासारखाच झाला तो. तर कालच गेला तो, त्याचा मेसेज पण आलेला मला. तर म्हणजे बऱ्यापैकी मग खूप म्हणजे एका महिन्यात असं झालं आहे की खूप सारे लोक एकदम जोडून गेले माझ्यासोबत. आणि शेवटी मग ते एक्सप्रेस करूनच गेले की असं आहे तसं आहे. तर थोडं मला वाटायला लागलं यार की 1.5 महिन्यात बऱ्यापैकी आम्ही कमावलेलं आहे काहीतरी. आणि आता बऱ्यापैकी मग हर्षल किंवा मग ऋषी वगैरे पण मित्र आणि बाकी पण असं कोणासोबतच हे नाही आहे. तर बऱ्यापैकी आम्हाला वाशी जाऊन भेटलेलं आहे. पहिले अमरावती भेटलेलं होतं, पण ते फायनल पोस्टिंगमध्ये वाशी जाऊन भेटलं आहे. तर ठीक आहे, म्हणजे आता जाऊन पाहूया. तिथे पण आम्हाला मित्र मिळणारच, पण एका सबस्टेशनमध्ये 2 किंवा 3 किंवा 4 लोकांना ठेवेल, 2च ठेवून मॅक्झिमम. तर मग कसं एवढे लोक कॉन्टॅक्टमध्ये नाही राहते. तर बघूया आता फ्लॅट वगैरे कुठे काय करायचं होतं. तर म्हणजे आज फ्रायडे आहे, सॅटर्डे संडेला निघेल मी आणि मग मंडेला तिथे जॉईनिंग करेल पहिले CE ऑफिसकडे आणि मग तिथून आम्हाला सबस्टेशन अलॉट होणार. तर ठीक आहे, म्हणजे माझी स्टोरी तर वेगळीच होती म्हणा. तिथे क्लासरूममध्ये लेट होणं
आणि आमच्यामुळे बाकी पूर्ण क्लासचा एंटरटेनमेंट झाला आणि ते आम्हाला सगळे आठवण राहणार की नाही राहणार, पण सगळ्यांना आम्ही दोघं तरी आठवण राहणार शेवटपर्यंत. आणि मी ऑलरेडी त्यांना म्हणजे सॉरी वगैरे बोलून झालेलं त्या दिवशी जेव्हा शेवटचा दिवस होता आमच्या क्लासमध्ये. आणि काल मला वाटलं ते फीडबॅकमध्ये घेणार, कारण की कालचा शेवटचा दिवस होता, सर्टिफिकेट वगैरे देत होते. तर तो दिवस होता, मी म्हटलं तिथं जर मनाचं म्हणजे फीडबॅक घेतली असते मुलाचं तर मग मी रेकॉर्ड वगैरे करू शकलो असतो. मी म्हटलं पण होतं की मी देणार आहे म्हणून, पण ठीक आहे म्हणजे आता ते घेतलाच नाही तो. त्याच्यानंतर फोटो सेशन वगैरे झालं आणि मी पण बाकीच्या सर्वांना म्हणजे निघताना वगैरे सॉरी म्हणून दिलं. म्हणजे इनकेस कसं राहते, कोणाला बेकार नाही वाटलं पाहिजे जाताना. ठीक आहे, सगळे खुश होऊन गेलेले पाहिजे की हा जाता जाता माफी तरी मागून गेला आहे. कारण की कळत न कळत आपण कोणाला कधी बोलून देतो किंवा मग तसं मिसइंटरप्रिटेशन वगैरे झालं तर बोलून दिलेलं बरं राहते. कोणी भेटते कोणी नाही भेटत, कारण की इथं ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून स्टुडंट आलेले होते. कोणाची फॅमिली म्हणजे वेगवेगळ्या फॅमिलीतून. तर ठीक आहे, म्हणजे आम्ही मागे बसून थोडीफार आमची बॉन्डिंग बनून गेलेली. आणि म्हणजे मी ऑलरेडी तेव्हाच रडून गिडून दिलेलं होतं, ऑलरेडी आपलं रोनाधोना झालेलं होतं. तर मग शेवटी निघताना मला काही एवढं वाटलं नाही, म्हणजे पूर्णच रडून गेल्यावर मग काहीच निघणार सगळे हसून निघून गेले माझे. तर एवढं काही नाही, म्हणजे बऱ्यापैकी आमची बॉन्डिंग झाली. एवढंच आहे की थोडं आणखी पण काही दिवस असतं ट्रेनिंग तर आणखी चांगली बॉन्डिंग झालेली असती. ठीक आहे, म्हणजे बरे गेले दिवसात. आता का माहीत तू भेटणार की काय नाही, पण ठीक आहे, चांगले होते मित्र माझे. आणि शेवटी जाता जाता मी सगळ्यांनाच हे करून गेलो, म्हणजे मी सगळ्यात शेवटी निघालेलोच होतो. बाकी 1-2 जण माझ्यानंतर निघेल, पण ऑलमोस्ट हॉस्टेल आता खाली झालेलं आहे. पहिले म्हणजे तेच होतं की स्टार्टिंगला गेलो तर म्हणजे तिथं फक्त हॉस्टेल आपल्या रूममध्ये हे नव्हतं, AC नव्हती आमच्या रूममध्ये. तर तेव्हा मला स्टार्टिंगला वाटत होतं, कारण की एक तर गरमी वगैरे होत होती, तर तेव्हा वाटत होतं की यार फक्त एकच गोष्टीची कमतरता इथं आहे, ती म्हणजे AC. मग मी 1-2 वेळेस योगा हॉलमध्ये जाऊन झोपलेलो. माहीत पडलं मी झोपलेलो होतो, तिथं सिक्युरिटी गार्ड वगैरे आले. ते म्हणत होते की तू झोपला होता म्हणून तुला उठवलं नाही, पण इथं झोपायची परमिशन नाही आहे. मग 2 दिवस तिथं राहिलो. मग फॉर्च्युनेटली नागपूरमध्ये थोडा फार पाऊस वगैरे येतच आहे 2-4-8 दिवसातून, तर एवढं काही वाटलं नाही. म्हणजे उन्हाची जी तीव्रता आहे ती थोडी कमी झाली, पण आता या 2-4 दिवसापासून आणखी वाढत चाललेलं आहे. पाऊस आलेलाच नाही इकडं. तर हे वाले दिवस खूप छान गेले आहे आमचे. बोलतच आहे तर सांगून देतोय की बघा, तुम्ही प्रिपरेशन वगैरे पण करतच असाल मॅक्सिमम माझ्यावाल्या यूट्यूबवरून बघू किंवा ॲस्पिरंटच असाल, पण हे बघा पैशाशिवाय बऱ्यापैकी गोष्टी होत नाहीत. पैसा पाहिजे किंवा मग आपल्याला जॉब वगैरे लवकर लागून पैसा थोडाफार तरी कमवावा लागतो. नाही तर मग पैसे नसते तर आज मी म्हणजे कारमध्ये तरी येऊ नसतो शकलो मॅक्झिमम. मग जेव्हा आपण येऊ नाही शकत तर मग बाकी तुम्हाला माहिती आहे धक्के किती खावं लागते. म्हणजे एक तर घरापासून कार वेगळी गोष्ट राहते आणि मग तिथून ॲटो करा, बस करा, ट्रेन करा, तर मग धक्के जास्त खावे लागतात. तर थोडेफार तुम्हाला लवकरात लवकर सिलेक्शन घेऊन कमसे कम स्वतःचं तरी बऱ्यापैकी करणं आहे. म्हणजे कम्फर्टेबल लाईफ असली पाहिजे. तुम्हाला माहीत आहे मी पण गरीब घराण्यातूनच येतोय, तुम्हाला दाखवून पण आता पोचल्यावर घर वगैरे. पण ते नवीन घर आहे, आता घेतलेलं घर आहे. जुनं घर तुम्ही बघितलं असेल तर ते लहानच होतं. तर तेच म्हणणं आहे, थोडंफार पैसे वगैरे येणं आणि एक एक्झाम क्लिअर करून तुम्हाला जर अशा बेटर फॅसिलिटीज भेटत असेल तर एवढं काही नाही आहे म्हणा. एखाद्या वर्ष जरी तुम्ही प्रिपरेशन केलं तर होऊन जाते. आणि टॅलेंटेड असेल तर 5-6 महिन्यातही होते. मला पण भेटलेले का त्यांच्या बऱ्यापैकी रँक्स होते आणि 5-6 महिन्यामध्ये प्रिपरेशन करून त्यांनी सिलेक्शन पण घेतलेलं आहे. आता ते किती खरे बोलते किती खोटे बोलते ते नाही माहीत, पण होऊ पण शकते. असं काही नाही, तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर्स असले तर सिलेक्शन घेणं काही मोठी गोष्ट नाही आहे. तर तुम्ही थोडाफार अभ्यास चालूच ठेवा. हालाकी रिक्रुटमेंट आता फिक्स नसते कधी येते काय येते, पण तुमचं जर हे केलेलं असलं आधीच, तुम्ही प्रिपेअर असले कमसे कम 50, 60, 70% जरी सिलेबस कंप्लीट असला तर मग सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहतात. तर त्याच्यावर तुम्ही थोडं फोकस करा. आणि हे पुन्हा जे पण काही IIMचे जे माझे मित्र असतील जे पाहत असेल व्हिडिओ, तर
त्यांना पुन्हा इकडे सॉरी म्हणून देतो इन केस, म्हणजे मी म्हटलेलंच आहे पण बाकी क्लासमध्ये मला माहीत नाही, तर काही चुकलं वगैरे असेल तर जेवढे पण बघत आहे गाईज, आय मिस यू ऑल. गाईज हे आमचा तालुका आहे दिवसा म्हणून, तर इथे म्हणजे बऱ्यापैकी जे कामं होते, ऑफिशियल कामं वगैरे राहते, डॉक्युमेंटेशन वगैरे ते होतं. तिथून मग आता लेफ्ट टर्न घेतला की माझ्या गावाला पोहोचते कुर्रा म्हणून. तर इथून आता लेफ्ट टर्न घेतल्यावर ह्या चांदूर रेल्वेला जो जाते तर मनात गाव लागते कुर्रा म्हणून. हे तुम्ही बघू शकता कुर्रा 13 किलोमीटर आहे गाईज, फक्त 5 किलोमीटर राहिलेला आहे जवळपास. पण घरी आई काही कॉल उचलत नाही आहे, मे बी सायलेंटवर असेल फोन. तर बघूयात आता काय आहे. तर आपला डॉग पण आहे, त्याला पण भेटूयात. 1-1.5 महिना झाला आपण गेलेलोच नव्हतो मी घरी, म्हणजे सेकंड संडेला गेलतो. मग तरी पण म्हणजे एक 40 दिवस झालेले आहे गेलेलो नव्हतो. मी म्हटलं 30-45 दिवसाचं ट्रेनिंग आहे, पुन्हा काय जायचं आहे. अजून आता 2 दिवस राहणं आहे आणि मग डायरेक्ट संडेला पुन्हा वाशीसाठी जाणं आहे. तर मग 2 दिवस बऱ्यापैकी राहून घेतो, नाही तर मग डायरेक्टही जात होते काही मुलं. आय एममध्ये काही लोकांचे नाव घ्यायचे असले जे कायम मेमरीत राहील, तर त्यांचे नाव घेतो मी. जसं हर्षल आहे, त्यानंतर सुषमा आहे, त्यानंतर शिवानी आहे, त्यानंतर स्नेहल मॅडम आहे, त्यानंतर पायल मॅडम आहे, आणि त्यानंतर ऋषी आहे. म्हणजे आम्ही तर मागेच बसणारे होतो, म्हणजे क्लासमध्ये जर झोप गिप लागत असली, काही बोरिंग लेक्चर असलं तर मागं लुडो वगैरे खेळत जाऊ. त्यानंतर आणखी नाव घ्यायचं असलं तर आरांश आहे, म्हणजे आमच्याच क्लासमध्ये होती, आणि एक अंकिता म्हणून आहे जे CR10 मध्ये होती. बाकी पण मुलं होते, असं नाही की बाकी सगळेच चांगले होते, पण यांच्यासोबत जास्तच बॉन्डिंग माझी झालेली होती शेवटी. आणि बाकी पण होते मुलं, पण हे 5-6 जे नाव सांगितले ते महत्त्वाचे होते. म्हणजे आम्ही एकदमच जेवढं बसायचो, तर त्यामुळे थोडी जास्त बॉन्डिंग झालेली होती. तर जेवढे पण नावं घेतले गाईज, आय मिस यू अ लॉट. म्हणजे मिस करत आहे आता, म्हणजे आमची भेट तर होणारच नाही, मॅक्झिमम वेगवेगळ्याच ठिकाणी आहे. पण आम्ही दोघं तिघं आहे, ऋषी, हर्षल आणि मी, जे वाशी झोनमध्ये आहे. तर त्यांची मे बी भेट होऊ शकते, पण जे बाकीकडे आहे त्यांची भेट मे बी नाही होणार लवकर, किंवा मग कधीतरी होईल. तर तुम्हाला खरंच मी खूप मिस करणार आहे. एक स्वाली आहे आणि एक सायली आहे. तर हे पण 2 नावं ॲड झालेली होती शेवटी मला. तर खूप मिस करणार तुम्हाला. तर हे काही नावं होते जे म्हणजे इनकेस पुन्हा भेटले तर खूप चांगलं वाटेल मला, पुन्हा भेटूशा वाटेल त्यांना. आणि बाकी गँग तर होतीच, त्यामध्ये काही डाऊट नाही. गाईज फायनली आपलं गाव आलेलं आहे. तर हे मार्केट लाईन आहे इथून एवढी, जे तुम्हाला दिसत आहे ते संध्याकाळी बऱ्यापैकी राहील, कारण की उन्हाळ्याच्या दिवसात काही राहत नाही, दुपारी कोणी राहत नाही इकडे. ऑलमोस्ट आलेलो आहे, थोडं 2 मिनटं किंवा 2-3 सेकंदाच्या अंतरावर आहे. ते ब्ल्यूवाला आहे ना, ते तिथून सरळ बाहेर नेऊ शकता स्टेशनवर, त्या रोडवर. मग तिथून डबल असं मागं यायचं, मग तिथे चाललं जाईल. बस येतेच थांबले ह्या दरवाजापाशी. सो गाईज फायनल पोचलेलो आहे. ते बाकी जे सामान वगैरे आहे ते काढून घेतोय. डॉग कुठं आहे? आतमध्ये नाही.
ना थोडीशी अंदर नाही झाला उशीर होईल. ये ना बेटा 5 मिनिटं तर ये टाइम लागते. ये 5च मिनिटं ये. गाड्या पण जाते नाही नाही आता एवढं नाही. ते म्हणून मी म्हटलं की आता निघून जातो सर. नाही कारण कसं मला पण उशीर होईल ना मग अजून पोचायला म्हणून म्हटलं. पाणी वगैरे घेऊन हाय पाणी तिथे. कसं वाटते गंगा नदी भरला वाटतं मला. नाही गंगा हळ. ये बेटा. दाखव काय करत होती कुठं थोडी झाली आता हा 1 महिना झाला त्याच्यात अक्षरही नाहीये काय लावून आलं काय ते करत बरोबर कर. आरती फोन आले द्यायची स्वतःची स्वतः. तर फायनली बॅक टू होम. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडलेला असेल. बाकी बनवत राहू जेव्हा जेव्हा मला चान्स भेटेल व्लॉग बनवायचा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.